नाही ते आज वाटायला, इथून मागं नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून मागं ती आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-25 जणांसाठी काय होतं, एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती, तुला वाटलं एखाद बाराची ती उडलं तर ये आमचं घ्यायला, परत देतो आम्ही तुला, अडचण नाही. हे ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद एका भाषण नाही आहे सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता, समजून घेत जा. कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली, गोड गोड बोलले, अधिसूचना निघाली, कळतंय ना, अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची, 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे, हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण, 1 रुपया बी फी लागणार नाही, कायदा घेऊन आलो आपण, निर्णय घेऊन आलेला. त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेले. उगा असं कोणी काय म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलण्यातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाही आहेत, जरा समजून घ्या. हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागले, हे म्हणू शकता. पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील? आता त्यांनी तर सांगितलं 20 तारखेला अधिवेशन आहे. अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार. तुमचा आग्रह कशासाठी राहील? आणि आत्ता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते, पाणी प्यायला तयार नव्हते, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतले किंवा पाणी घेतले? ते समाज ऐकायला तयार नव्हता. काय झालं, आमच्या दोघांचं एकमेकाचं एवढं आतून नातं झालं आता समाजाचं माझं. आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो, पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होते. आणि समाज दम खायला तयार नव्हता. समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या, आणि त्या सलाईन लावून घेतल्यात. आणि माननीय न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज, खऱ्याने सांगतो, एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे. त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का? पुढं आहेच ना आणखीन. कोणी जर म्हणलं आपल्याला फसवलं फसून पुन्हा सुरू करू डबल. आपण काय मडक्या पायाचे आहेत का त्यांच्यावर? पुन्हा सुरू करू ना. आपण आपल्याला विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि 20च्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे, त्याला मी काय करू शकत.